नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागात वातावरण प्रचंड तणावपूर्ण झालेलं पाहायला मिळालं. अस्मिता प्रचंड संतापलेली असते. ती रागाच्या भरात सचिनची कॉलर धरून त्याला जाब विचारते. तिचे प्रश्न थांबत नाहीत, पण सचिन गप्प राहतो. हे सगळं पाहून सायली अस्मिताला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती तिला आठवण करून देते की तिच्या पोटात आज बाळ आहे आणि तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी. कल्पनाही अस्मिताला समजावते, पण अस्मिताचा राग काही कमी होत नाही. ती सचिनवर थेट आरोप करते. सचिन मात्र नेहमीसारखं स्वतःची बाजू मांडत ती फक्त मैत्रीण आहे असं म्हणतो. हे ऐकताच अर्जुनला प्रचंड राग येतो आणि तो सचिनला जोरदार धडा शिकवतो. यावेळी अर्जुन स्पष्ट शब्दात शेवटची ताकीद देतो, पण या सगळ्यात एक मोठा घरच्यांना धक्का बसतो. अर्जुनला हे सगळं आधीपासून माहीत होतं. हे उघड होतं. त्यामुळे सायलीसह सगळेच अर्जुनवर नाराज होतात. हे सत्य लपवण्याचं कारण काय होतं, असा प्रश्न सगळे त्याला विचारतात. अर्जुन अडचणीत सापडतो आणि स्वतःचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो, पण कोणीही ऐकायला तयार नसतं. दुसरीकडे प्रिया महिपतला भेटते आणि साक्षीचा एक व्हिडिओ त्याला दाखवते. त्या व्हिडिओमध्ये साक्षी मदतीसाठी आरजोळ करताना दिसते. हा व्हिडिओ पाहून महिपत हादरतो. प्रिया अतिशय हुशारीने परिस्थितीचा फायदा घेत आपली चाल खेळते. घरात मात्र सचिन विरोधात वातावरण अधिकच बिघडतं. प्रताप स्पष्ट सांगतो की त्याला जावई म्हणून सचिन मान्य नाही आहे. अस्मिताच्या वेदना आणि तिच्या बाळाची चिंता सगळ्यांच्या मनात असते. अखेर सचिनला घर सोडण्याला सांगितलं जातं. तो माफी मागतो, पण त्याच्यावरचा विश्वास पूर्णपणे तुटलेला आहे सगळ्यांचा. भागाच्या शेवटी मात्र एक धक्कादायक क्षण पाहायला मिळतो. सचिन एकटाच असताना तो आपला खरा चेहरा दाखवतो. त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की तो अजूनही बदललेला नाही. प्रिया हे सगळं ऐकते आणि पुढचा डाव आखायला सज्ज होते. पुढील भागात काय होणार? सायली अर्जुनला माफ करणार का? सचिनचा पुढचा कट काय असेल? प्रिया आणि नागराजची खेळी कुठवर जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.